तर राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा उपहार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे। दरम्यान विश्वस्तांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं होतं। पाहूयात या पत्रात नेमकं काय म्हटलंय। पत्रात काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून पैशांची चोरी करणारे कर्मचारी पकडले गेल्याचा दावा विश्वस्तांनी केलाय। चोरी करणाऱ्या 9 कर्मचाऱ्यांना अटक केल्याचं विश्वस्तांनी पत्रात म्हटलंय। सिद्धिविनायक मंदिरातील दान दर बुधवारी मोजलं जातं। पत्रानुसार चोर पकडण्याआधी दर आठवड्याला दानपेटी 50 लाखांचं दान येत होतं। मात्र चोरी पकडल्यानंतर 3 आठवड्यांपासून तेच दान दर आठवड्याला साधारणपणे 1.5 कोटी इतकं येत आहे। त्यामुळेच विश्वस्तांनी सिद्धिविनायक मंदिरातून दानातून दरमहा 1.5 कोटी वर्षाला 18 कोटींचं दान गहाळ होत होतं असा सवाल उपस्थित केलाय। मंदिरातील चोरीच्या घटनेच्या चौकशीची मागणी स्वतः विश्वस्तांनीच केली आहे। धक्कादायक म्हणजे दान चोरी मागे वरिष्ठ पातळीपर्यंत हात असल्याचा संशय विश्वस्तांनी व्यक्त केलाय। 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत। या वेळेला आमचे 10 ट्रस्टी मिळून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत आणि त्यामुळे हे उत्पन्न वाढलेलं आहे। हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं लागेल। जे पत्र दिलंय ह्या पत्रामागचा उद्देशच हा होता। 2 वर्षापूर्वी 40-45 लाख जर दानपेटीत जमा होत असतील आणि आता ती रक्कम जर 90 आणि साधारण 98 लाखापर्यंत गेली असतील तर त्याच्यामधला फरक का होता हे शोधावं, ही यामागची भावना होती। काही ठिकाणी कर्मचारी हातछलाकी करून पैसे काही काढतात। हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं की अशा प्रकारची आपण चौकशी करावी आणि हे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। त्यानंतर ते 9 कर्मचारी पकडले गेले, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। त्यामुळे सुद्धा जे उत्पन्न कमी होत होतं ते वाढलं। राजसाहेब हे त्यांना मी एक चांगले नेते म्हणून त्यांचा खूपच आदर करतो। मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेलो आहे। मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो।